खूप सारे लोक ना रिस्क घ्यायला घाबरतात. कशाला म्हणजे लहानपासून आपल्याला तेच बोललाय, रिस्क नको रिस्क नको रिस्क नको. हे जनरेशनला तेच अप्लाय नाही होणार. का म्हणजे जास्तीत जास्त रिस्क घेणार खाली पडणार. का होणार? बेसिकली घरी जाऊन जेवण मागणार, जेवण देणार. काय कशाला घाबरतात आपण? दिस इज द टाइम टू टेक रिस्क. नेक्स्ट 5 years शुड बी ॲज रिस्की ॲज पॉसिबल. देअर शुडंट बी एनी रिग्रेट. दॅट गिल्ट नसायला पाहिजे, चायला हे करायला पाहिजे होता. तुला बिझनेस करायचा असेल, सगळ्यात पहिला काय, हेल्प साठी एकदम शरम लाज लज्जा सर्व बाजूला काढून डस्टबिन मध्ये फेक. ओके, अगर एक त्या मॅकडॉनल्ड्स मध्ये अगर तुला जॉब भेटली, जा कर. त्या वेटर सारखी जॉब भेटली, कर. त्या वेटर जेव्हा तुला टिप देणार ना 10-15 रुपये, तुला तुझी व्हॅल्यू माहित पडणार. यू विल अंडरस्टँड, अरे दिस इज माय व्हॅल्यू, ही इज गिव्हिंग मी 10-15 रुपीज, दिस इज माय व्हॅल्यू. देन इट इज द ट्रिगर पॉईंट फॉर यू. कॉलेज लाईफ मध्ये तू जास्तीत जास्त काय शिकणार यार? कॉलेज लाईफ मध्ये ते बुकिश नॉलेज. आता राईट नाव AI इज एबल टू डू एव्हरीथिंग, आणि थोड्या वर्षानंतर AI विल बी डुईंग एव्हरीथिंग, मेजॉरिटी ऑफ द वर्क. फक्त बेसिक स्किल्स असणार ना, बेसिक थिंग मे बी हलका हलका, तुझी जॉब रिप्लेस होणार आणि तू जॉबलेस राहणार. You should understand it's okay to work 18 hours a day at this time. You have to work your ass off. एक्झाम्पल, तू एका कुठल्या कॉलेजमध्ये गेला, बीटेक कॉलेजमध्ये गेला, ठीक आहे, सिम्पल रोड मॅप. अगर तुझ्या अटेंडन्सचं काय सीन नसेल, बेस्ट थिंग इफ एक्झाम्पल अगर काय अटेंडन्सचं काय सीन असेल, ट्राय टू फिनिश युअर अटेंडन्स का थिंग अँड ऑल. काहीतरी स्किल शिका. एक व्हिडिओ एडिटिंग असू शकते, ग्राफिक डिझायनिंग असू शकते. यू कॅन लर्न अबाउट AI, यू कॅन लर्न अ लॉट ऑफ स्किल्स यार. म्हणजे भरपूर काय साईड हसल्स आहेत, हात पाय मारायचं. लर्न व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग यू कॅन लर्न, यू कॅन अर्न गुड अमाउंट. राईट नाव मार्केटमध्ये पीपल आर अर्निंग 1 lakh to 2 lakh रुपीज पर मंथ. व्हिडिओ एडिटर्स, खूप सारे एडिटर्स इन अ बिग स्केल. चांगली स्किल्स शिका, चांगली एक चांगला कोर्स घ्या. 10,000 rupees course which can change your life. Example, right now I have seen lot of editors, 20 वर्षाचे लोक. How did they start? Just by learning that one skill. Video editing त्यांनी शिकलं, कोणी ग्राफिक डिझायनिंग शिकलं, कोणी वेबसाईट डेव्हलपमेंट शिकलं. दिस इज समथिंग तुम्हाला स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये नाही शिकवणार गाईज. YouTube इज वन ऑफ द बिगेस्ट प्लॅटफॉर्म टू लर्न एनिथिंग. ChatGPT तुला तुम्ही यूज करून खूप सारे वस्तू शिकू शकता. खूप सारे AI टूल्स आहे. YouTube, जस्ट ओपन YouTube, जस्ट गो ऑल इन. घे कोर्स, सिट फॉर 3 months, डे नाईट, स्टार्ट वर्किंग ऑन इट. कॉलेजेसमध्ये जातोय, एक्झाम्पल, थिंग इज हे, दिस इज नॉट द टाइम दॅट मी 6 hours कॉलेजमध्ये जाऊन आला त्याच्यानंतर मी माझं जिम केला, मग त्याच्यानंतर मी चांगल्यापैकी माझं न्यूट्रिशन खाल्लं आणि जाऊन झोपला. दिस इज नॉट द थिंग गाईज. यू शुड अंडरस्टँड इट्स ओके टू वर्क 18 hours a day at this time, बिकॉज तू यंग आहे, तुझ्या बॉडीला कॅपॅसिटी आहे. इट्स ओके टू वर्क. यू हॅव टू वर्क युअर ॲस ऑफ. एवढा यू हॅव टू गो इन दॅट प्रेशर गाईज. डायमंड्स जास्त कसे चमकतात? when those diamonds are gone through pressures. डायमंड्स कसे चमकतात? त्या डायमंड्सला एवढं प्रेशर मध्ये टाकलेलं असतं. दॅट इज हाऊ. तेवढं जास्त प्रेशर, तेवढं जास्त चमक. हे टाइम ना, सकाळी तू 9 वाजता कॉलेजमध्ये जाणार, संध्याकाळी 6 वाजता कॉलेज पासून येणार. कॉलेज लाईफ मस्त मजे. दॅट इज नॉट द थिंग गाईज. दिस इज द टाइम टू टेक रेस्ट. लाईफ मध्ये रोलर कोस्टर राईड असायला पाहिजे. या टायमाला जा, मीट पीपल, एव्हरीडे लोकांची भेटा, लोकांच्या ऑफिसमध्ये जावा, विचारा, हे गाईज कॅन यू गिव्ह एन इंटर्नशिप फॉर मी, आय कॅन डू दिस दिस दिस. गो गेट अ कोर्स. कॉलेज लाईफ मध्ये तू जास्तीत जास्त काय शिकणार यार? कॉलेज लाईफ मध्ये ते बुकिश नॉलेज. दिस आता राईट नाव एवढा फास्ट जमानामध्ये AI इज एबल टू डू एव्हरीथिंग, आणि थोड्या वर्षानंतर AI विल बी डुईंग एव्हरीथिंग, मेजॉरिटी ऑफ द वर्क. अगर तुझ्याकडे बेसिक स्किल्स, फक्त बेसिक स्किल्स असणार ना, बेसिक थिंग मे बी हलका हलका, तुझी जॉब रिप्लेस होणार आणि तू जॉबलेस राहणार. तुझ्याकडे स्किल सेट असायला पाहिजे. तर या टायमामध्ये यू हॅव टू फोकस ऑन, म्हणजे मी किती स्किल्स शिकू शकतो, फ्युचरमध्ये मला हेल्प होणार. इट कॅन बी अबाउट स्मॉल थिंग्स, कॅन बी कम्युनिकेशन पासून चालू करू शकतो की बी हाऊ डू आय इम्प्रूव्ह माय कम्युनिकेशन. स्मॉल थिंग्स यार, एनिथिंग. इट्स ओके टू लर्न एनिथिंग. खूप सारे लोक बोलतात माहिती आहे, मी हे ना यंगस्टर्स मध्ये ना खूप, मी पण तसंच होतं, माहित नाही मला. दिस इज नॉट माय कप ऑफ टी. अरे मी कोडिंगसाठी नाही बनलाय, मी ग्राफिक डिझायनिंगसाठी नाही बनलाय, व्हिडिओ एडिटिंग इज नॉट माय कप ऑफ टी. मी टेकी नाही, टेक मला समजत नाही, हे करत नाही, ते राईट, हे मला आवडत नाही. मेजॉरिटी ऑफ द पीपल ना असंच बोलतात. एक्झाम्पल देतोय, व्हॉट इज युअर फेवरेट डिश? एक्झाम्पल, समज तुला एक मच्छी आवडते, तुझ्या लाईफ मध्ये अगर तुम्ही कधी मच्छी कधी टेस्टच नाही केली असती, तर तुला माहित असलं असतं का किती मच्छी तुला आवडते? यू ट्राईड 100 थिंग्स राईट. तू टमाटर खाल्लं, हे खाल्लं, ते खाल्लं, मटन खाल्लं, चिकन, व्हॉट एव्हर यू हॅव एट, हे सर्व ट्राय केल्यानंतर पण त्याच्यानंतर तुला काय आलं ना की हे माझं थिंग आहे, की हे, अरे तुम्ही 1-2 months स्पेंडच नाही केलं त्या स्किलवरती. हाऊ वुड यू नो की तू केपेबल आहे का नाही? एक्झाम्पल, इफ यू गाइज वॉन्ट स्टार्ट अ स्टार्टअप, एक तुला बिझनेस करायचा असेल, सगळ्यात पहिला काय, बी ॲज शेमलेस एज पॉसिबल टू आस्क हेल्प. हेल्पसाठी एकदम शरम लाज लज्जा सर्व बाजूला काढून डस्टबिन मध्ये फेक. काय, जस्ट गो रीच आउट ऑन लिंक्डइन, स्पॅम, त्यांच्या ऑफिसमध्ये स्पॅम करून टाक, चांगल्यापैकी प्रॉपर एक अच्छासा मेल वगैरे करून पाठव, एक चांगला व्हिडिओ बनवून पाठव. हे हाय, दिस इज डॅश डॅश डॅश. एक्झाम्पल, दिस इज जगदीश and I want to do an internship with you, and this is something which I can add.
राईट. वी कॅन वर्क टुगेदर. आय कॅन हेल्प यू गाईज नॉट. ठीक आहे. सेंड अ व्हिडिओ टू द फाउंडर. लिंक्डइनमध्ये तुला फाउंडर्सची प्रोफाईल भेटणार. मी काय करायचं, सकाळी एकदम चकाचक रेडी व्हायचं, स्टारबक्समध्ये जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसायचं. जी सस्ती कॉफी असते ना, मोस्ट चीपेस्ट कॉफी घेऊन, ते पण वायफाय साठी ती कॉफी घ्यायला लागायची, घेऊन बसायचं. अँड आय यूज्ड टू जस्ट जो पण आला रँडमली आय यूज्ड टू आस्क देम शेमलेसली, हे हाय दिस इज दिस अँड ऑल, मी हे शिकतोय, तुझ्याकडे काय वर्किंग अपॉर्च्युनिटी आहे, गो वर्क फॉर देम. काही पण काम असू दे, काम कर. कशाला, म्हणजे काम केल्याने सगळ्यात पहिला ना तुझं इगो जाणार. बिकॉज यू आर अकाउंटेबल फॉर उद्या तो तुला ओरडेल, काय ना काय करेल, राईट. सगळं तुला इगो जे पण तुला आहे ना, इगो या फिर ॲटिट्यूड हे सगळं ना बाजूला जाणार. हंबलनेस राहणार, तुला हंबलनेस बिल्ड होणार. दॅट इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लॉंग टर्म. हंबलनेस खूप इम्पॉर्टंट आहे लॉंग टर्म मध्ये. एक्झाम्पल खूप साऱ्या लोकांना बघितलंय की थोडं काय करायला लागलं या शॉर्टमध्ये अँड देन नेक्स्ट 2-3 years दे आर नो वेअर. बिकॉज अगर तू डिफरंट ऑड जॉब, सिम्पल आहे यार, इट्स ओके यार, इट्स ओके. अगर एक त्या मॅकडॉनल्ड्स मध्ये अगर तुला जॉब भेटली, जा कर. 18 वर्षाचा आहे ना तू, अगर भेटली कर. त्या वेटर सारखी जॉब भेटली कर. त्या वेटर जेव्हा तुला टिप देणार ना 10-15 रुपये, तुला तुझी व्हॅल्यू माहित पडणार. यू विल अंडरस्टँड, अरे दिस इज माय व्हॅल्यू, ही इज गिव्हिंग मी 10-15 रुपीज, दिस इज माय व्हॅल्यू. देन इट इज द ट्रिगर पॉईंट फॉर यू. तू वेटर बनून ते नाही, लाईफ चेंजिंग मुवमेंट भेटणार तुला बाय डुईंग सच ऑड जॉब. सो रँडमली लोकांची भेटा, काहीतरी जे पण तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक्झाम्पल अगर तुम्हाला एक बिझनेसमॅन सारखं बनायचं आहे, एक्झाम्पल इफ यू वॉन्ट रन एन एजन्सी, अगर एक मार्केटिंग कंपनी बनवायची आहे तुला, स्टार्ट वर्किंग इन अ मार्केटिंग एजन्सी, स्टार्ट लर्निंग अबाउट मार्केटिंग. मी इंटर्नशिप्स कशाला म्हणतोय, म्हणजे तू फ्रेशर्स आहे, इंटर्नशिप्स खूप सारे फाउंडर्स ना स्टार्टअप्स मध्ये, अगेन MNCs वगैरे मध्ये तुम्हाला नाही भेटणार. स्टार्टअप्स कसे असतात, त्यांच्याकडे फंड्स पण कमी असतात. तू जाणार, इफ यू आर वर्किंग राईट, दे विल एनकरेज यू राईट. अँड द थिंग इज, स्टार्टअप्स मध्ये कसं तू जाणार, काम करणार. एक्झाम्पल अगर तुला डिजिटल मार्केटिंग, तुला मार्केटिंग एजन्सी करायची आहे, यू वॉन्ट लर्न अबाउट मार्केटिंग, का तू स्टार्टअप मध्ये जाऊन मार्केटिंग एजन्सी मध्ये जाऊन तू सांगणार, हे गाईज कॅन यू जस्ट गिव्ह मी एन इंटर्नशिप, आय विल हॅड दिस एनी वर्क. तू त्या एजन्सी मध्ये राहून यू कॅन लर्न अबाउट डिजिटल मार्केटिंग. तेच डिजिटल मार्केटिंगचा कोर्स बाहेर 60,000 मध्ये आहे. तुझे 60,000 रुपीज वाचले, उलटा ते तुला शिकायसाठी पैसे देतात. एव्हरी मंथ 8,000 10,000 रुपीज दे विल गिव्ह यू ॲज अ स्टायफंड. सो दॅट इज वन ऑफ द मोस्ट क्रुशियल पार्ट. आता मी जेव्हा बोलतोय तुम्हाला रिस्क घ्यायला, आता मी सांगतो रिस्क मध्ये काय काय करू शकतात तुम्ही. अगर तू 12वी अगर तू पास करून आता बाहेर निघतोय, नेक्स्ट 5 ते 7 वर्ष तुझ्या लाईफमध्ये तू प्रॅक्टिकल नाही जायला पाहिजे. यू हॅव टू बी ॲज इम्प्रॅक्टिकल ॲज पॉसिबल. यू शुड टेल थिंग्स, म्हणजे तू असे बोलायला पाहिजे की चायला कंपनी ठेवणार, हे ठेवणार, यू गेट इट राईट. कशाला, म्हणजे ते 5 वर्ष, नेक्स्ट 5 years ना तुझ्याकडे एवढी एनर्जी असणार, खूप एनर्जी, म्हणजे वी विल हॅव लाईक इनसेन अमाऊंट ऑफ एनर्जी. बिकॉज त्या टायमाला आपल्याला आपण ग्रो होत आहे. एव्हरीथिंग शुड बी इम्पॉर्टंट. सगळे खूप सारे लोक बोलतात ना, रिस्क नाही घ्यायचं, जास्त फास्ट धावू नको, खाली पडशील, हे ते. फक्त आपल्याला ते शिकवलं आहे. बट मी सांगतो एक्झाम्पल, अगर प्रॉपर ॲज अ ब्रदर टू ब्रदर ॲडवाईस अगर बोलायला गेलं ना, अगर तुझी 12वी संपली आहे, तुझ्या मनामध्ये जे पण असेल ना, एक्झाम्पल तुला तुझे 4 फ्रेंड्स सोबत जाऊन बँड चालू करायचं असेल, चालू कर. तुला तुझ्या फ्रेंड्स सोबत जाऊन ती कंपनी स्टार्ट करायची असेल ना, वॉट एव्हर द कंपनी विच यू गाईज आर बिन प्लॅनिंग टू स्टार्ट दॅट, गो स्टार्ट इट. तुला अगर कुठल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करायचं असेल, जस्ट गो टू दॅट. तुला जे करायचं असेल, इफ एक्झाम्पल इफ यू वॉन्टेड टू बिकम अ फुटबॉलर एव्हरी टाइम, और इफ यू वॉन्टेड टू बिकम अ क्रिकेटर, यू वॉन्ट ट्राय समथिंग. आय वोंट से की त्या टायमाला तू सगळं सोडून फक्त क्रिकेट खेळ, नाही. वॉट एव्हर द पॅशन, जे पण तुमचं पॅशन आहे, जस्ट गो ट्राय टू फॉलो इट. बिकॉज हे कशाला सांगतोय मी, खूप सारे लोकांना रिस्क घ्यायला घाबरतात. वर्ल्डमध्ये सगळ्यात कॉस्टलीस्ट रिअल एस्टेट कुठलं आहे सांग? ग्रेव्हयार्ड. द बेस्ट आयडियाज ऑफ द वर्ल्ड, द $1 billion ऑफ द आयडियाज ऑफ द वर्ल्ड आर बरीड इन दॅट ग्रेव्हयार्ड. त्या स्मशानामध्ये बरीड आहेत. ते आयडियाज होते पण आतमध्ये गेले. दे वर नेव्हर एक्झिक्युटेड, राईट. आतमध्ये अगर खोललं तर $1 billion आयडियाज आहेत आतमध्ये, बट नोबडी टूक दॅट रिस्क. नोबडी हॅड, कोणाकडे ते करेज नव्हतं ते आयडियाला एक्झिक्युशनमध्ये टाकायला. कशाला, म्हणजे लहानपासून आपल्याला तेच बोललं, रिस्क नको. दिस इज द टाइम टू टेक रिस्क. नेक्स्ट 5 years शुड बी ॲज रिस्की ॲज पॉसिबल. इट्स ओके, तुला माहित नाही की तू कुठे राहणार आहे, इट्स कम्प्लिटली फाईन. म्हणजे दिस इज समथिंग विच इज लाईक अ ब्रुटल. हे माझ्या लाईफमध्ये खूप हेल्प झालं, म्हणून मी सांगतोय. देअर शुडंट बी एनी रिग्रेट, दॅट गिल्ट नसायला पाहिजे, चायला हे करायला पाहिजे होतं. आपले पेरेंट्स म्हणतात, अरे, म्हणजे खूप सारे लोक बोलतात, अरे रिस्क नको घेऊ. हे जनरेशनला तेच अप्लाय नाही होणार. कशाला, म्हणजे लेट्स रिवाइंड बॅक. ओके, आपले आई वडील चुकीचे नाहीत. एक्झाम्पल अगर ते लोकांना सांगतात आहे की रिस्क नको घेऊ, तो चुकीचं नाही. त्यांना तेच माहीत आहे. का, म्हणजे आता एक्झाम्पल लेट्स गो बॅक आता एक जनरेशन पाठी जाऊया. आपले आई वडील, त्यांच्याबद्दल बघूया. माझे बाबा जेव्हा 4th क्लासमध्ये होते, ही स्टार्टेड वर्किंग. तो पैसे, म्हणजे ही हॅज टू वर्क अँड गेट मनी ऑन द टेबल, राईट. तुझे बेसिक नेसेसिटीज मेट नव्हते. अरे तू
पॅशन काय बघणार ते लोक, रिस्क काय घेणार, वरती मला राहायलाच नाही, मला खायलाच नाही संध्याकाळसाठी, मला कपडे घालायसाठीच नाही. आय एम टॉकिंग अबाउट आपल्या पेरेंट्सच्या बद्दल बोलतोय मी. त्यांच्याकडे ते नाही. त्या टायमाला ते रिस्क कसं घेणार सांग? त्यांचं पूर्ण फोकस काय असणार, मी कसं माझे बेसिक नेसेसिटीज फील करू. राईट. आपली जनरेशन एवढी लकी आहे ना गाईज, वी डोंट हॅव टू डू एनिथिंग राईट नाव. आपले पेरेंट्स प्रॉपर दे हॅव वर्क सो हार्ड. ते एक आपल्याला घरावरती छत म्हणजे जे पण आहे ते एक शेल्टर प्रोव्हाइड करतात आहे, तुझी कॉलेज फीस भरतात आहे, फूड यू डोंट हॅव टू अर्न, ते लोक तू घरी जाऊ शकतो. राईट नाव वी डोंट हॅव एनिथिंग टू लूज टू टेक रिस्क. सो टेक रिस्क. डू यू हॅव एनिथिंग टू लूज? एक्झाम्पल आता तुम्ही 12वी मध्ये आहे, तुझ्याकडे काहीतरी लूज करायसाठी आहे का? 12वी मध्ये तू काय पण करणार ना आउट ऑफ द बॉक्स. इट इज लाईक देर इज नो झिरोच्या खाली नाही. 0.1 2 3 4 10 का म्हणजे जास्तीत जास्त रिस्क घेणार खाली पडणार. का होणार? बेसिकली तुझ्या घरात युअर मॉम डॅड विल प्रोव्हाइड अ शेल्टर फॉर यू. राईट. बेसिकली घरी जाऊन जेवण मागणार तर जेवण देणार, आई बाबा कपडे पाहिजे म्हणजे कपडे देणार. युअर बेसिक नेसेसिटीज आर मॅट. देन काय कशाला घाबरतात आपण? वाय म्हणजे थिंक दिस इज समथिंग विच इज व्हेरी कन्सर्निंग. आणि हे ना नो बडी इज टॉकिंग अबाउट इट. आपले पेरेंट्स हे बद्दल बोलतात नाही का म्हणजे त्यांना नाही माहित आहे बाबा. त्यांच्या आई वडीलनी तेच शिकवलंय त्यांना की रिस्क नको घेऊ. एट द एंड ऑफ द डे त्यांना काय पाहिजे, माझा मुलगा सेट व्हायला पाहिजे, सेटल व्हायला पाहिजे. ऑल राईट. आणि भावा या रील्स आणि शॉर्ट्सच्या जमान्यामध्ये व्हिडिओ तू एंड पर्यंत बघितलं म्हणजे यू मस्ट हॅव लाईक्ड माय व्हिडिओ. आणि अगर तुला काही डाऊट्स असले आणि इफ यू वॉन्ट रीच आउट टू मी, यू कॅन पर्सनली DM मी. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक